नमस्कार मित्रांनो, हलाखीच्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना कुठलाही पीक केलं, मका, कांदा, सोयाबीन, कपाशी यामध्ये अतिवृष्टीमुळे आपले पिकं सडतात. तर मित्रांनो, आता आपल्याला पिकं करायची गरज नाहीये. आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये चाळीसगाव फाट्यावरती रिलायन्स कंपनीने गॅससाठी CNG गॅससाठी एक प्रोडक्ट आपल्यासाठी आणलाय. त्याचं बियाणंही कुठं घ्यायला जायची गरज नाही. तर मित्रांनो, तो प्रोडक्ट आणि ते पीक म्हणजे नेपियर. आपण सर्वसाधारण म्हशी गाईसाठी जे नेहमी मित्रांनो, नेपियर लावताना हा कुठल्याही कलरचा चालणार नाही. चॉकलेटी वगैरे तुमच्याकडे जे बी व्हरायटी असेल, याच्यामध्ये काटेरी असो या बिन काटेरी असो, आपला लागवड करताना नेपियर हा हिरव्या कलरचा असला पाहिजे. हे कंपनी तोच नेपियर दुसरा नेपियर घेत नाही. आणि नेपियर वापरतो, तो नेपियर आपण आपल्या शेतीमध्ये लावायचा आहे. आणि साहेबांचा पहिले मी परिचय करून देतो. साहेब, नाव सांगा. डॉक्टर पंकज घोडके. हे या कंपनीचे शिओ आहेत, पंकज घोडके. यांच्याकडे आपला मालेगाव तालुका दिलेला आहे. तर मित्रांनो, ते आज जाहिरातीसाठी आपल्या पाथर्डी गावामध्ये जे बियाणाचं संमेलन लागलं होतं त्या जागेवर आले. त्या जागेवर त्यांनी बरीच माहिती दिली की तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. या हेतू कारणाने मी व्हिडिओ बनवून टाकतोय. तर मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं आहे की एकरी 140 टन हा नेपियर पिकतो आणि 140 टन नेपियर हा त्यांचा कंपनीचा हमी भाव म्हणजे 700 रुपये प्रति टन. मित्रांनो, तुम्हाला कापायची गरज नाहीये, माणसं लावायची गरज नाहीये. त्यांचं स्वतःचं हार्वेस्टिंग मशीन आहे. ते मशीन घेऊन येतील आपल्या शेतामध्ये आणि तुम्हाला सांगतो, एका वर्षामध्ये 4 ते 5 कापणी ते करतात. म्हणजे एका वेळेला आपल्याला 140 टन एवढा नेपियर मिळणार आहे आणि तो पण 700 रुपये प्रति टन याप्रमाणे. एकरीचा हे हिशोब सांगतोय, एका एकराचा हिशोब सांगतोय. तर मित्रांनो, आपल्या शेतामध्ये ते स्वतः येऊन, त्यांचं हार्वेस्टिंग मशीन आहे, मजूर लावायची गरज नाहीये. येऊन ते आपल्या स्वतःचे ट्रॉली लोड करून घेऊन जाणार आहे. आणि साहेबांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला तुमचा पीक जो आम्ही जमा करू, तुमचा नेपियर घेऊन जाऊ, त्यानंतर आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पैसे पडतील, हे साहेबांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्यवसायामध्ये पडायचा असेल तर आपल्या परिसरमध्ये आता त्याची सुरुवातच झालेली आहे. आणि त्यांचं टार्गेट आहे किती एकराचं? त्यांचं 650 एकराचं टार्गेट आहे. ते जर कधी त्यांचं टार्गेट पूर्ण झालं तर ते पुढे शेतकरी त्यांच्या कंपनीमध्ये ऍड करणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर करायचंच असेल तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या क्लिपवरती डायरेक्ट थेट साहेबांचा नंबर टाकतो. तुम्हाला काही शंका असेल तुम्ही त्याच्यावरती विचारू शकता. जय जवान, जय किसान, जय स्वाभिमानी, जय महाराष्ट्र.